वैभव, पुण्यामध्ये कोण महापौर होऊ शकतं? सुवर्णा, मी आणखी काही नावं जी आहेत ती याच्यामध्ये ऍड करीन, ज्याच्यामध्ये रंजना टिळेकर, ज्या योगेश टिळेकर यांच्या आई आहेत आणि त्यांची 6वी टर्म असणार आहे ही. या सगळ्या पुणे महापालिकेमध्ये भाजपच्या सगळ्या टीममध्ये 119 नगरसेवकांमध्ये त्या सगळ्यात ज्येष्ठ असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांची दावेदारी जी त्या ओबीसी मधून येतात, मात्र असं जरी असलं तरी त्यांची दावेदारी ही सर्वाधिक प्रबळ आहे असं समजलं जाते रंजना टिळेकर यांची. त्यांच्या खालोखाल दुसरा क्रमांक येतो तो वर्षा तापकीर यांचा. वर्षा तापकीर यांची ही 4थी टर्म असणार आहे. त्याच्यामुळे त्यांची दावेदारी जी आहे ती प्रबळ आहे. त्याचबरोबर धनकवडी सारख्या उपनगरांमधून त्या येतात. यापूर्वी भाजपने जेवढी पदं दिली ती सगळी पदं ही मध्य पुण्यामध्ये दिली किंवा जुन्या पुण्यामध्ये दिली, जिथे प्रामुख्यानं सगळे स्थानिक आणि जुने पदाधिकारी जे आहेत संघाशी संबंधित त्यांनाच प्रतिनिधित्व हे गेल्या 2017च्या टर्ममध्ये मिळालेलं होतं. कोथरूडला प्रतिनिधित्व मिळालेलं होतं. उपनगरांमध्ये फारशी इतर ठिकाणी भाजपला फार प्रतिनिधित्व जे आहे ते देता आलेलं नव्हतं इतर समित्यांवर सुद्धा. त्याच्यामुळे रंजना टिळेकर आणि वर्षा तापकीर यांची नावं ही अत्यंत वेगानं पुढे येत आहेत महापौर पदाच्या या स्पर्धेमध्ये. त्यानंतर खालोखाल नावं येत आहे ते गिरीश बापट यांच्या स्नुषा ज्या आहेत, स्वरदा बापट, त्यांचं एकतर ते बापट कुटुंबियांशी संबंधित आहेत, संघाशी संबंधित आहेत. स्वतः स्वरदा ही सांगली महापालिकेची यापूर्वी सुद्धा नगरसेविका राहिलेली आहे 2012च्या निवडणुकीमध्ये. त्याच्यामुळे तिला सभागृहाचा अनुभव आहेच. नव्यानं ती निवडून आली आणि बापट कुटुंबाप्रती एक संवेदना म्हणून कदाचित भाजपकडून त्यांच्या संवेदनशीलतेने विचार केला जाऊ शकतो. त्या खालोखाल दुसरं नाव येत आहे ते मंजुश्री नागपुरे यांचं. याही भाजपच्या संघाच्या अत्यंत घनिष्ठ संघाशी संबंधित असलेल्या आणि कोर भाजपच्या टीम मधल्या नगरसेविका आहेत, महिला नगरसेविका. त्यांची सुद्धा ही 3री टर्म आहे मंजुषा नागपुरे यांची. त्याच्यामुळे त्यांची दावेदारी ही अत्यंत प्रबळ मानली जाते. या सगळ्यामध्ये एक नाव आणखी ऍड करावं लागेल ते म्हणजे मॉडर्न कॉलेजच्या ज्या प्रिन्सिपल आहेत निवेदिता एकबोटे सरांच्या कन्या आहेत आणि मॉडर्न इन्स्टिट्यूटची सर्व म्हणा आता पहिल्यांदा ही पहिली टर्म आहे त्यांची. मात्र त्यांच्या कुटुंबाचा आणि संघाचा गेल्या 50 वर्षाचा अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेला आहे. मिलिंद एकबोटे जे अत्यंत कडवे हिंदुत्ववादी समजले जातात, त्यांच्या त्या पुतणी आहेत. हे सगळं असताना त्यांची पहिली टर्म आहे. या सगळ्यामध्ये एक सामाजिक समीकरणाचा मुद्दा जो आहे तो त्याचा बॅलन्स जो आहे तो ठेवणं भाजपसमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे आणि तो अवघड सुद्धा आहे. याचं कारण गेल्या वेळेस सुद्धा 2017च्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीनं खुला प्रवर्ग झालेला होता, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा शहराच्या मध्यभागातून मुक्ता टिळक यांना महापौर करण्यात आलं आणि त्यांना महापौर केल्यामुळे ब्राह्मण प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांना महापौर करण्यात आलेलं होतं. आता जी नावं स्पर्धेमध्ये आलीत यातली सुद्धा 3 नावं ही ब्राह्मण आहेत, संघाशी निगडीत आहेत, ज्याच्यामध्ये मंजुश्री नागपूर आहेत, स्वरदा बापट आहेत आणि निवेदिता एकबोटे आहेत. या तिघी ब्राह्मण आहेत, संघाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व गेल्याच वेळेस ब्राह्मण दिलेलं असताना आता परत देतील का हा प्रश्न आहे. त्याच्या खालोखाल दुसरं नाव जे येतं वर्षा तापकीर आणि रंजना नानी टिळेकर यांचं, त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो का? तर यात रंजना टिळेकर या ओबीसी प्रवर्गातून येतात. त्याच्यामुळे त्या खुल्या जागेवरती त्यांना त्यांची नियुक्ती होईल का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याच्याबरोबर शेवटचं जे नाव राहतंय वर्षा तापकीर, ज्या उपनगरातून येतात खुल्या गटातून, त्यांना प्रतिनिधित्व मिळतं का? ही जोरदार स्पर्धा आहे की भाजप याच्यामध्ये काही नवा सरप्राईज एलिमेंट नेहमीप्रमाणे ऍड करतो, नवीनच नाव कुठलं तरी अचानक समोर आणतो, हेही बघावं लागेल. धन्यवाद, तू सुरुवातीला ही सगळी सविस्तर माहिती दिलीस आणि प्रत्येक नावाविषयी अपडेट दिलेस त्याबद्दल.